पाठ 14वा दिव्य हा शिकूया. तर पाठामध्ये लेखक जयंत नारळीकर याने अंतराळातील वसाहतीमध्ये राहून काम करण्यासाठी जगातील बुद्धिमान मुलामुलीची निवड करून सिंगापूरच्या विशेष शाळांमध्ये प्रशिक्षणासाठी त्यांना पाठवण्यात येते. भारतातर्फे एका वर्षी आलोक नाईक या बुद्धिमान विद्यार्थ्याची निवड करण्यात आली होती आणि तो सिंगापूरच्या शाळेमध्ये गेला. त्या शाळेमध्ये ह्वान चेंग नावाचा एक चीनी विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थ्याने आलोकची खोड काढली. तर खोड काढल्यावर आलोकने आपल्या बुद्धीने त्याला कसे प्रत्युत्तर दिले आणि तो कसा पारंगत ठरला याचे कल्पनारम्य गोष्ट या पाठात लेखकाने रंगवली आहे. तर जयंत नारळीकर जन्म 1938, प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ. खगोलशास्त्रज्ञ म्हणजे खलाई साइंसदान. खगोल के माने होते हैं खला यानी स्पेस, शास्त्रज्ञ यानी साइंसदान, लेखक यानी मुसन्निफ, विज्ञान कथा, विज्ञान यानी सायन्स, कथा यानी कहानी, विज्ञान कथा यानी सायन्सी कहानियाँ, कादंबरीकार यानी नावेलनिगार. मराठी साहित्यातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान. मराठी अदब में, साहित्य के माने होते अदब के, महत्वपूर्ण यानी अहमियत का, योगदान यानी हिस्सा म्हणजे त्यांची विज्ञान कथा, मराठी अदब में उनका हिस्सा यानी उनकी साइंसी कहानियाँ. अब उन्होंने जो किताबें वगैरह लिखी उनके नाम यहाँ दिए गए हैं. यक्षाची देणगी हा विज्ञान कथा संग्रह, यक्षाची देणगी ये उनके साइंसी कहानियों का मजमुआ है. संग्रह यानी मजमुआ. प्रेषित, प्रेषित कहते हैं पैगाम पहुँचाने वाले को. प्रेषित म्हणजे पैगाम पहुँचाने वाला. उर्दू में उसके लिए लफ्ज़ है पैगंबर. जैसे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह का पैगाम हम दुनिया वालों तक पहुंचाते थे, इंसानों तक पहुंचाते थे, इसके लिए उनको पैगंबर कहा जाता है. ऐसे तो बहुत सारे पैगंबर हो गुजरे हैं, ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम. तर प्रेषित म्हणजे पैगंबर, पैगाम पहुंचाने वाला. प्रेषित, वामन परत न आला, व्हायरस या विज्ञान कादंबऱ्या ये उनकी सायन्स के नावेल हैं. विज्ञान आणि वैज्ञानिक, सायन्स और सायन्सदान, गणितातल्या गमती जमती, रियाजी की गम्मत जम्मत यानी मज़ा, रियाजी का मज़ा, आकाशाशी जुड़ले नाते यानी आसमान से जुड़ते हुए रिश्ते, नाते म्हणजे रिश्ते इत्यादी पुस्तके प्रसिद्ध वगैरह, इत्यादि म्हणजे वगैरह पुस्तके प्रसिद्ध यानी मशहूर हैं. भारत सरकारकडून, भारत सरकार की तरफ से पद्मभूषण, पद्मभूषण भारत सरकार की तरफ से एक एजाज़ जो दिया जाता है, बहुत ही अहम एजाज़ का नाम है, बहुत ही इनाम का नाम है. पुरस्काराने, पुरस्काराने इनाम से सन्मानित यानी नवाजा गया, सन्मान करणे यानी नवाजना. आलोकच्या अंगी असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रस्तुत पाठातून लेखकाने मांडला आहे. तर प्रश्न येईल, दिव्य या पाठातून लेखकाने आपले कोणते विचार मांडले आहेत, तर उत्तर देता आला पाहिजे. आपल्याला काय उत्तर होईल, विचार करा, थोडा वेळ देतो तुम्हाला. तर उत्तर येईल, आलोकच्या अंगी असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन दिव्य या पाठातून लेखक जयंत नारळीकर यांनी मांडले आहे. 21व्या शतकातील, 21व्याने आता जे चालले आहे, शतकाच्या, शतक म्हणजे सदी, 100 साल, 100 वर्षाला शतक असे म्हणतात. उर्दू में हम कहते हैं उसको सदी. मध्यावर यानी दरम्यान में घडणारी ही कथा आहे, होने वाली ये कहाणी आहे. कथा म्हणजे काय, कहाणी. आलोक नाईक नावाचा, आलोक नाईक नाम का, नावाचा म्हणजे नाम का. विलक्षण, विलक्षण यानी बहुत ज़्यादा. बुद्धिमान यानी जहीन, मुलाची यानी लड़के की. अंतराळातल्या वसाहतीमध्ये, अंतराळ म्हणजे मराठीमध्ये त्याचा समानार्थी आहे अवकाश, और उर्दू में कहते हैं इसको खला. वसाहती मध्ये यानी आबादी में, यानी खला की आबादी में, खला में रहकर, राहून काम करण्यासाठी यानी काम करने के लिए. जगातल्या, जग म्हणजे काय, विश्व, जगातल्या म्हणजे दुनिया में का, विश्व, विश्वाच्या. निवड, निवड करणे म्हणजे चुनना. बुद्धिमान मुलामुलींना
बुद्धिमान म्हणजे जहीन. मुला मुलींना, मूल म्हणजे एक मूल आणि मुला म्हणजे एकापेक्षा जास्त. मुलगा एक वचन आहे आणि मूल अनेक वचन. तसंच मुलगी एक वचन आहे आणि मुली अनेक वचन आहे. मुला मुलींना आणि लड़के लड़कियों को. विशेष शाळामध्ये, विशेष आणि खास. शाळा म्हणजे स्कूल मद्रसा. प्रशिक्षणासाठी, प्रशिक्षण म्हणजे विशेष शिक्षण. उर्दू में कहते हैं सो तरबियत. पाठवण्यात येईल यानी भेजा जाता था. तर अंतराळातल्या वसाहतीमध्ये राहून काम करण्यासाठी कुणाची निवड करण्यात येईल, तर त्याच्या उत्तर काय येईल, अंतराळात वसाहतीमध्ये राहून काम करण्यासाठी जगातल्या निवड बुद्धिमान मुलामुलींची निवड करण्यात येईल. आणि त्यानंतर काय करण्यात येईल, त्यांना विशेष शाळामध्ये प्रशिक्षणासाठी. प्रशिक्षण म्हणजे विशेष शिक्षण. उर्दू में हम कहते हैं तरबियत और मराठी अंग्रेजी में कहते हैं हम ट्रेनिंग. पाठवण्यात येईल यानी भेजा जाता था. भारतातर्फे यानी हिंदुस्तान की तरफ से एका वर्षी यानी एक साल आलोकची निवड झाली. आलोक का इंतखाब किया गया. निवड यानी इंतखाब. निवड झाली म्हणजे इंतखाब किया गया. आणि और तो यानी वो सिंगापूरच्या शाळेमध्ये यानी सिंगापूर के मदरसे में, स्कूल में. वान चेंग हा चीनी विद्यार्थीही त्याच शाळेत होता. तर कोणता चीनी विद्यार्थी सिंगापूरच्या त्या विशेष शाळेमध्ये होता असा प्रश्न येईल, तर आपल्याला उत्तर देता आले पाहिजे. वान चेंग नावाचा चीनी विद्यार्थी सिंगापूरच्या विशेष शाळेमध्ये होता. आता पुढे ज्या परिस्थितीत, जिन हालात में, परिस्थिति के माने होते हालात. चेंग की. आलोकशी म्हणजे आलोक के साथ. दोस्ती म्हणजे मैत्री झाली यानी हो गई. ती अद्भुत, वो अद्भुत यानी अजीब. या सदरात यानी इस किस्म में. सदर याच्या मराठीमध्ये समानार्थी आहे प्रकारात. मॉडेल यानी शामिल होना यानी अजीब किस्म में शामिल होती थी. जो दोस्ती हुई, ये दोस्ती होने का जो मौका है वो एक अलग ही किस्म में शामिल शुमार होता था. नवीन विद्यार्थ्याला, नवीन याच्या विरुद्धार्थी आहे जुने. नवीन विद्यार्थ्याला ने नए विद्यार्थी को, नए तालिब इल्म को आत आणा ने अंदर बुलाइए. चेंग ने आज्ञा केली. आज्ञा करणे म्हणजे हुकुम करणे, हुकुम सोडणे. उर्दू में कहते हैं उसको हुक्म देना. तो एक लाम मध्यभागी, वो एक लंबे मध्यभागी है ना दरमियान में. राजासारखा. कसा, राजासारखा. ऐटीत बसला होता. ऐटीत म्हणजे रुबाबात. उर्दू में कहते हैं रुआब में. तर प्रश्न तयार करा. काय प्रश्न होईल, आपल्याला उत्तराबरोबर प्रश्न पण तयार करता आला पाहिजे. तर काय होईल, तर त्याचे प्रश्न काय होईल, चेंग कसा बसला होता किंवा चेंग कुठे बसला होता. तर हे प्रश्न होईल. तर आपल्याला प्रश्न पण तयार करता आला पाहिजे. त्याच्या यानी उसके दोन्ही बाजूंना ने दोनों तरफ. दोन्ही बाजूंना म्हणजे दोनों तरफ 5-5 मुले बसल्या होत्या. किती मुले बसल्या होता, 5-5. ही सिनियर विद्यार्थ्यांची. ये सीनियर म्हणजे च्या समानार्थी पुढच्या वर्गातल्या ने आगे के जमातों के विद्यार्थ्यांची. कमिटी याचा समानार्थी समिती. उर्दू में भी कमिटी कहते हैं. होती थी. आणि चेंग तिचा अध्यक्ष होता. अध्यक्ष याचा समानार्थी आहे मोहरक्या म्हणजे सदर. मराठीमध्ये अध्यक्ष ह्याचा अर्थ होतो प्रमुख. सदर याचा अर्थ होतो.
करके आगे का पेज लिख दिया। हुशार मुले असली, हुशार म्हणजे जहीन, असली तरी त्यांच्यात हुडपणा म्हणजे काय, खोडकरपणा, समानार्थी खोडकरपणा, उर्दू में कहते हैं शरारत, नस्तो ने नहीं होता ऐसे नहीं, ने ऐसा नहीं है, बच्चे जहीन हैं तो उनमें शरारत नहीं होती ऐसा नहीं है, विशेष करून ने खासकर शाळेमध्ये यानी स्कूल में त्या हुडपणाला यानी उस शरारत को जास्त जोर येतो, ज़्यादा ही जोर आता है। स्कूल में बच्चे ज़्यादा ही शरारत करते हैं, भले घर में या मोहल्ले में सही हो, लेकिन स्कूल में जब आते हैं ऐसे बच्चे तो ज़्यादा शरारत करने लगते हैं। सिंगापूरच्या शाळेत, सिंगापूर के स्कूल में मद्रसे में हा हुडपणा, ये शरारत मोठ्या स्वरूपात प्रकट व्हायचा। कशा स्वरूपात, किस अंदाज में, स्वरूप के माने होते अंदाज, कसल्या स्वरूपात प्रकट व्हायचा, प्रकट होणे म्हणजे जाहीर होणं। तर सिंगापूरच्या शाळेत काय मोठ्या स्वरूपात प्रकट व्हायचा, तर सिंगापूरच्या शाळेत हुडपणा ह्या मोठ्या स्वरूपात प्रकट व्हायचा। नवीन विद्यार्थ्यांची खोड काढण्याची तिथे प्रथाच होती। तर ह्याच्यावर प्रश्न तयार करा। तर नवीन विद्यार्थ्याची खोड काढण्याची तिथे प्रथाच होती, या वाक्यावर प्रश्न तयार करा। तर विचार करा, मनामध्ये विचार करा काय होईल। तर सिंगापूरच्या शाळेमध्ये कोणती प्रथा होती, प्रथा म्हणजे काय, रिवाज, रीतिरिवाज, रिवायत। तर प्रश्न तयार होईल, सिंगापूरच्या शाळेमध्ये कोणती प्रथा होती, आणि उत्तर जर ह्याचं द्यायचं असेल तर उत्तर येईल नवीन विद्यार्थ्यांची खोड काढण्याची तिथे प्रथा होती। खोड काढणे म्हणजे शरारत करना, सताना। त्या प्रथेला और इस रिवाज को भारदस्तपणा यावा ने अहमियत आए। भारदस्तपणा याने म्हणजे, भारदस्तपणा म्हणजे काय, सांगा बरं। भारदस्तपणा म्हणजे गंभीरपणा याने अहमियत, यावा याने आए म्हणून, इसलिए खोड काढण्यातर्फे ने शरारत करने वालों की तरफ से एक समिती स्थापन करण्यात आली। तर खोड काढण्यातर्फे काय स्थापन करण्यात आली, स्थापन करणे म्हणजे बुनियाद रखना। तर प्रश्न असा आहे, खोड काढण्यातर्फे काय स्थापन करण्यात आली, तर उत्तर येईल खोड काढण्यातर्फे एक समिती स्थापन करण्यात आली। तिच्यात बहुतेक दुसऱ्या वर्षातले विद्यार्थी असायचे। तर प्रश्न असा आहे, खोड काढण्याच्या समितीमध्ये कोणते विद्यार्थी असायचे, तर उत्तर द्या बघू। तर तिच्यात बहुतेक दुसऱ्या वर्षातले म्हणजे दुसरे साल के विद्यार्थी म्हणजे तालिब इल्म असायचे ने रहते थे। त्रास देण्याचे, काय देण्याचे, त्रास म्हणजे काय, तकलीफ देण्याचे वेगवेगळे प्रकार ने मुख्तलिफ किस्में, वेगवेगळे म्हणजे मुख्तलिफ, प्रकार यानी किस्में, ज्याच्या यानी जिसका, सुपीक डोक्यातून, सुपीक म्हणजे काय, सांगा बघू, सुपीक म्हणजे काय, हुशार बुद्धि, ह्याचा समानार्थी आहे। सुपीक म्हणजे हुशार होता ने होनहार जहन, उर्दू में इसके मायने होंगे होनहार जहन, ज्याच्या डोक्यातून यानी जिसके दिमाग में सर्वात जास्त यानी सबसे ज़्यादा निगतील यानी निकलते तो मोहरक्या बने, वो उसका, मोहरक्या म्हणजे काय, प्रमुख यानी उर्दू में कहते हैं सदर। तर प्रश्न तयार करा अगोदर। तर प्रश्न काय तयार होईल, त्रास देण्याच्या समितीच्या अध्यक्ष कोण बनेल, किंवा त्रास देणाऱ्या कमिटीच्या मोहरक्या कोणाला बनवायचे। तर त्रास देण्याचे वेगवेगळे प्रकार, ज्या उत्तर काय येईल, त्रास देण्याचे वेगवेगळे प्रकार ज्याच्या सुपीक डोक्यातून सर्वात जास्त निघतील तो मोहरक्या बने। तर मोहरक्या, त्रास देण्याच्या कमिटीच्या मोहरक्या कोण बने, तर त्याचं उत्तर हे येईल, या नियमानुसार इस
उसूल के मुताबिक, नियमानुसार आणि उसूल के मुताबिक चेंग त्या कमिटीचा चेअरमन बनला होता. तर चेंग त्रास देण्याच्या कमिटीचा चेअरमन बनला होता का? का तर उत्तर आपल्याला देता आला पाहिजे. चेंगच्या डोक्यातून सर्वात जास्त त्रास देण्याचे प्रकार निघत होते म्हणून चेंग त्रास देण्याच्या कमिटीचा चेअरमन बनला होता. तर आपल्याला असं उत्तर देता आला पाहिजे. चेंगच्या आज्ञेवरून आणि चेंग के हुक्म से दोघांनी आणि दोनों जाऊन खोली बाहेर, बाहेर म्हणजे बाहेर, खोली बाहेर आणि कमरे के बाहेर. बाहेर याच्या विरुद्धार्थी सांगा बघू. बाहेरच्या विरुद्धार्थी होईल आत. आत म्हणजे अंदर धरून ठेवलेल्या आणि धरणे आणि पकडणा. धरून ठेवलेल्या आणि पकड के रखे वे नवीन विद्यार्थ्याला, नये तालिब इल्म को. नवीन याच्या विरुद्धार्थी काय होईल? जुने. नवीन ने नया, जुने ने जुना. विद्यार्थ्याला आत आणा. आत म्हणजे अंदर. नवीन विद्यार्थ्याला आत आणले. नए तालिब इल्म को अंदर लाया गया. आलोक नाईक. तर नवीन विद्यार्थ्याला ज्याला आत आणले त्याचे नाव काय होते? तर नवीन विद्यार्थ्याला ज्याला आत आणले होते त्या विद्यार्थ्याचे नाव आलोक नाईक होते. चेंगने मुलाकडे पाहिले. चेंगने लड़के की तरफ देखा. अंगयष्टीने. अंगयष्टी. अंगयष्टी म्हणजे अंगकाठी. ह्याचा समानार्थी मराठीमध्ये होईल आणि उर्दू में हम इसको कहेंगे जिस्मानी तौर पर. हाडकुडा. हाडकुडा याचा पण समानार्थी मराठीमध्ये होईल सडपातळ. उर्दू में कहते हैं दुबला पतला. पण यानी लेकिन. चेहऱ्यावर यानी चेहरे पर. विलक्षण. विलक्षण म्हणजे बहुत अनमोल, बहुत ज़्यादा. बुद्धिमत्तेचे यानी जहानत का. तेज यानी रोशनी और उसके चेहरे पर जहानत की रोशनी थी. जहानत की चमक थी. तेज के माने होते हैं चमक के. किसके चेहरे, कुणाच्या चेहऱ्यावर विलक्षण बुद्धिमत्तेचे तेज होते? तर चेंगच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे विलक्षण तेज होते. जर प्रश्न असा येईल चेंग अंगयष्टीने कसा होता? तर आपल्याला सांगता आला पाहिजे चेंग अंगयष्टीने हाडकुडा होता. हा मुलगा पाहून. इस लड़के को देखकर. पाहणे म्हणजे देखना. चेंगला मनातून त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली. तर प्रश्न तयार करा. हे चेहऱ्यावर चेंगने समोरच्या मुलाकडे पाहिले. अंगयष्टीने हाडकुडा. पण चेहऱ्यावर विलक्षण बुद्धिमत्तेचे तेज असलेला हा मुलगा पाहून चेंगला मनातून त्याबद्दल सहानुभूती वाटली. प्रश्न तयार करा. काय होईल? तर प्रश्न काय होईल बा सांगा. चेंगला कुणाबद्दल व का सहानुभूती वाटली? तर प्रश्न काय? चेंगला समोरच्या मुलाकडे पाहून जो अंगयष्टाने हाडकुडा पण चेहऱ्यावर विलक्षण बुद्धिमत्तेचे तेज होते त्याच्याबद्दल सहानुभूती, त्यामुळे त्याला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली असं उत्तर येईल. पण ती दाबून. लेकिन वो दबाकर. तो वो करड्या. करड्या म्हणजे काय? रूखे स्वभाव में. रूखे करड्या स्वरात ने रूखे लहजे में. स्वर याने लहजे. म्हणाला याने कहने लगा. मी हाक मारली की उत्तर द्यायचं असं इथला रिवाज आहे. तर चेंग काय म्हणाला? मी हाक मारली. हाक मारणे म्हणजे जोरात बोलणे म्हणजे चिल्लाना. हाक मारली की उत्तर द्यायचा. उत्तर देणे म्हणजे जवाब देना. उत्तर याच्या विरुद्धार्थी काय? प्रश्न. असा इथला रिवाज आहे. तर चेंगने त्या शाळेतला कोणता रिवाज आलोकला सांगितलं? तर चेंगने आलोकला सांगितलं की हाक मारली की उत्तर द्यायचा असा इथला रिवाज आहे. हे त्याचं उत्तर होईल. आपला परिचय. परिचय म्हणजे काय? तारुफ. उर्दू में कहते हैं इसको तारुफ. एकतर्फीच झाला आहे ना. एकतर्फा. एकीकडून. एकतर्फीच म्हणजे एकीकडून आहे ना. एकतर्फा झाला आहे ना. हो गया. तो पूर्ण व्हायची मी वाट पाहत होतो.
वो पूर्ण होने का मैं इंतज़ार कर रहा था. वाट पाहत होतो म्हणजे इंतजार कर रहा था. वाट पाहणे आणि इंतजार करना. आलोक शांतपणे म्हणाला. तर प्रश्न आहे, आलोक शांतपणे का म्हणाला, काय म्हणाला? आलोक शांतपणे काय म्हणाला? तो आलोक शांतपणे काय म्हणाला? आपला परिचय एकतर्फी झाला, तो पूर्ण व्हायची वाट पाहत होतो. आलोक शांतपणे म्हणाला. ह्याचा उत्तर आहे. आमची नाव तुला कळण्याची काही जरुरी नाही, चेंग गरजला. तर आलोकच्या प्रश्नाचे चेंगने काय उत्तर दिले? तर आपल्याला बोलता आलं पाहिजे, आमची नाव तुला कळण्याची काही जरुरी नाही, चेंग गरजला. कळण्याची याने मालूम होणे की, कळणे याने मालूम होना. जरुरी नाही म्हणजे आवश्यकता नाही. जरुरी याचा समानार्थी आहे आवश्यकता. कोण गरजला? चेंग गरजला. गरजला म्हणजे जोराने बोलला. ठीक आहे, ठीक है. तुम्हाला यानी तुमको. जर, अगर. जर म्हणजे अगर. नाव सांगायची, नाम. बोलणे की, सांगायची ना बोलणे की. लाज वाटत असेल, लाज वाटलं, लाज म्हणजे शरमणे. मराठीमध्ये शरमणे. उर्दू में भी कहते हैं शर्माना. वाटत असली तरी सांगू नका. अगर आपको अपना नाम तारुफ करने में शर्म आ रही हो तो मत कहिए. कोण म्हणाला असा? आलोक. कोण म्हणाला? आलोक. आलोकच्या चेहऱ्यावर, आलोक के चेहरे पर. उपरोध दिसत होता. उपरोध म्हणजे काय? सांगा बघू. मजाक उड़ाने का जज्बा. चेंग वरमला. वरमणे म्हणजे नर्म होना. वरमला म्हणजे नर्म हुआ. नेहमी त्याच्या पुढे आणलेले नवीन विद्यार्थी. नेहमी याने हमेशा. त्याच्या पुढे याने उसके पास. आणलेले याने लाए गए. नवीन विद्यार्थी याने नए तालिब इल्म. आपला परिचय ने आपका तरफ एकतर्फीच झाला ने एकतर्फा होगा. तो पूर्ण व्हायची, वो पूरा होने की. मी वाट पाहत होतो, मैं इंतजार कर रहा था. आलोक शांतपणे म्हणाला. आलोक कसं म्हणाला? शांतपणे. आमची नाव तुला कळण्याची काही जरुरी नाही. हमारे नाम तुझे समझने की कोई ज़रूरत नहीं है. चेंग गरजला. गरजला म्हणजे जोराने बोलला. ठीक आहे, ठीक है. तुम्हाला जर, आपको अगर, नाव सांगायची आणि नाम बोलणे की, नाम कहने की लाज वाटत असेल, लाज म्हणजे शरम, वाटत असली तरी सांगू नका. अगर आपको अपने नाम बोलने में शर्म आ रही है तो मत कहिए. ऐसे कोण म्हणाला? आलोक. आलोकच्या चेहऱ्यावर उपरोध दिसत होता. आलोकच्या चेहऱ्यावर उपरोध. उपरोध म्हणजे मजाक उड़ाने का जज्बा. चेंग वरमला. वरमला म्हणजे नर्म हो गया. नेहमी त्याच्या पुढे आणलेले, हमेशा उसके, नेहमी म्हणजे हमेशा, त्याच्या पुढे ने उसके आगे आणलेले ने लाए गए. नवीन विद्यार्थी ने नए बच्चे. आधीच ने पहले ही गळून गेलेले असायचे ने थके हुए रहते थे. गळून जाणे म्हणजे थकलेले असणे. त्याला प्रत्युत्तर करणारा. प्रत्युत्तर करणारा म्हणजे उलट उत्तर देणारा. प्रत्युत्तर करणे म्हणजे काय? उलट उत्तर देणे. करणारा प्रथमच भेटत होता. प्रथमच म्हणजे पहिलेही भेटत होता याने मिला था. मी हुआन चेंग. काय सांगितलं त्यांनी? मी हुआन चेंग. चेंग आपला परिचय आता देत होता. मी या कमिटीचा चेअरमन. तर हुआन चेंगने काय सांगितलं? मी हुआन चेंग, मी या कमिटीचा चेअरमन. चेअरमन म्हणजे काय? म्होरक्या, प्रमुख, हे इंग्रजी शब्द आहे चेअरमन. त्याने इतराची नावे सांगितली. तर चेंगने इतर जी मुले होती त्यांची नावे सांगितली आणि पुढे म्हणाला, और आगे कहने लगा. पुढे म्हणजे आगे. तुझ्या पुढे यानी तेरे आगे. पुढे
पुढं याच्या विरुद्धार्थी आहे मागं. पुढं याच्या विरुद्धार्थी काय आहे? मागं. जे वाढून ठेवलं आहे आणि जो फैलाकर रखा गया है. वाढून ठेवलं आहे म्हणजे फैलाकर रखा है. ते अशा वो इस तरह से. वेडकाडूपणा म्हणजे टाळणा. वेडकाडूपणा म्हणजे वेळ पुढे ढकलणे. मराठीमध्ये समानार्थी काय होतो? वेळ पुढे ढकलणे. फार वेळ. फार म्हणजे जास्त. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? जास्त. उर्दूमध्ये त्याला ज्यादा. वेळ पुढं. वेळ म्हणजे समय. मराठीमध्ये समय, उर्दू में वक्त. पुढं ढकलणे. पुढे याने आगे. ढकलता येणार नाही तुला. याने ढकेलते हुए आएगा नाही या टाळते हुए तुझे नाही आएगा. कोण सांगितलं? चेंगने. कोणाला सांगितलंय? आलोक नाईकला. तुझ्याजवळ जे वाढून ठेवले आहे ते जास्त वेळ पुढे तुला ढकलता येणार नाही. तर चेंगने आलोकला काय सांगितलं? तर उत्तर देता आला पाहिजे की तुझ्या पुढे जे वाढून ठेवलं आहे ते अशा वेळकाडूपणा फार वेळ पुढं ढकलता येणार नाही तुला, असं चेंगने आलोक नाईकला सांगितले. वाढून ठेवलंय ने क्या जो है फैला कर रखा गया है ते अजून मला माहीत नाही. वो अभी तक मुझे मालूम नहीं. ते अप्रिय. प्रिय याच्या विरुद्धार्थी अप्रिय. प्रिय ने म्हणजे पसंत. अप्रिय म्हणजे नापसंत. प्रिय अप्रिय हे विरुद्धार्थी शब्द आहेत. प्रिय म्हणजे पसंत, अप्रिय म्हणजे नापसंत. तर लिहून घ्या. प्रिय याच्या विरुद्धार्थी अप्रिय असेल तर पुढं ढकलण्याच्या म्हणजे टालने का. पुढे ढकलण्याचे म्हणजे टालने का. अगर वो नापसंद हो तो टालने का प्रश्न उद्भवतो. अगर वो मुझे नहीं पसंद आएगा तो टालने का सवाल पैदा होता है. उद्भवणे म्हणजे निर्माण होणे. तर केव्हा पुढे ढकलण्याचा प्रश्न निर्माण होईल? जेव्हा तो त्याला अप्रिय असेल. पण जोपर्यंत, लेकिन जब तक ते प्रिय आहे, वो पसंद है का अप्रिय आहे आणि नापसंद. प्रिय अप्रिय तर विरुद्धार्थी शब्द आहेत. हेच मला माहीत नाही, यही मुझे मालूम नहीं है. तोपर्यंत मी वेळकाडूपणा करतोय. तब तक मैं टाल रहा हूँ. असं म्हणत तर्कसंगत होणार नाही. ऐसा कहना उसूल के खिलाफ नहीं होगा. कोण सांगितलं? आलोकने. कोणाला सांगितलं आहे? तर प्रश्न येईल आलोकने वान चेंगला काय सांगितलं? तर आलोकने तर प्रश्न उत्तर येईल माझ्यापुढे काय वाढून ठेवलं ते अजून मला माहीत नाही. ते अप्रिय असेल तर पुढे ढकलण्याचा प्रश्न उद्भवतो. पण जोपर्यंत ते प्रिय आहे का अप्रिय हेच मला माहीत नाही तोपर्यंत मी वेळकाडूपणा करतोय. असं म्हणणं तर्कसंगत होणार नाही, असं आलोकने वानचेंगला सांगितले. आलोकशी वाद घालत बसलो. आलोक से मैं वाद घालणे म्हणजे जुबान लढाना. वाद घालणे म्हणजे काय? जुबान लढाना. तर आपला निभाव लागणार नाही. ने मैं टिकूंगा नाही. निभाव लागणे म्हणजे टिकणे. निभाव लागणार नाही याने टिकूंगा नहीं. हे चेंगला एव्हानाकडून चुकले होते. ये चेंग को मालूम न होने की गलती हो गई थी. अगर वो ज़्यादा आलोक से ज़ुबान लड़ाएगा तो हार जाएगा. ये उस न मालूम होने की उससे गलती होती. चुकले म्हणजे गलती होना. गलती हुई. चूक याचा विरुद्धार्थी आहे बरोबर. चूक म्हणजे गलती, बरोबर म्हणजे सही. तो सरळ मुद्द्यावर आला. सरळ याने सीधा. मुद्द्यावर येणे म्हणजे काय? असल बात पर आना. मुद्दा म्हणजे असल बात. सरळ मुद्द्यावर आना याने असल बात पर आ गया. आम्ही प्रत्येक नव्या विद्यार्थ्याला, हम हर एक, प्रत्येक म्हणजे हर एक नव्या विद्यार्थ्याला, नवीन विद्यार्थी 3 काम करायला सांगतो. तर
सिंगापूरच्या सिनियर विद्यार्थ्यांची कमिटी प्रत्येक नवीन विद्यार्थ्याला काय सांगत असेल असा प्रश्न येईल. तर आपल्याला उत्तर देता आला पाहिजे, सिंगापूरच्या शाळेतील त्रास देणारे कमिटी प्रत्येक नव्या विद्यार्थ्याला 3 काम करायला सांगायचे. ती त्यानं नीट केली तर ठीक, वो उसने सही, नीट म्हणजे सही, अच्छा, तर ठीक, तो अच्छा, नाही तर नाही तो, त्यांना आम्ही दिलेली शिक्षा भोगली पाहिजे. तर सिंगापूरच्या विशेष शाळेचा नियम काय होता? तर सिंगापूरच्या विशेष शाळेचा नियम होता की ज्या विद्यार्थ्याला जे 3 काम ते द्यायचे, ते 3 काम त्यांनी नीट केलं तर ठीक, नाही तर त्याला किंवा त्यांना ते शिक्षा भोगायला लावायचे. तर आपल्याला असं उत्तर देता आलं पाहिजे. इथली प्रथाच आहे ही, नाही यहाँ का ये रिवाज ही है. तर सिंगापूरच्या शाळेची कोणती प्रथा होती? तर उत्तर हेच येईल जे आता मी सांगितलं. ही तेव्हा उगीच का म्हणून विचारू नका. तेव्हा याने तब, उगीच याने क्यों, का नाही क्यों म्हणून, याने कहकर, विचारू नका याने पूछो मत. प्रथा आहे म्हटल्यावर का म्हणून विचारायचं नसतं हे मला माहीत आहे. आणि रिवाज है तब क्यों पूछा नहीं जाता ये मुझे मालूम है. पण एक वेगळा प्रश्न विचारू, लेकिन एक दूसरा सवाल पूछू. प्रश्न म्हणजे सवाल, प्रश्न याच्या विरुद्धार्थी उत्तर, विचारू याने पूछना. तर आज इथपर्यंत झाला. पुढच्या आठवड्यात जेव्हा मराठीचा तास होईल, राहिलेला भाग आपण पूर्ण करू. एवढा झाल्यावर आपले जे पाठ आहेत ते पाठ पूर्ण होईल. पाठ पूर्ण झाल्यावर आपण पुढे जे आहेत पत्रलेखन वगैरे जे आहेत ते सगळं करणार आहेत. तर व्हिडिओ बघा, जे समजत नाही ते विचारत जा आणि प्रश्नोचे उत्तर पण लिहित जा. पुस्तकामध्ये काय दिलेले आहेत, आकृत्या वगैरे स्वाध्याय दिलेला आहेत, ते स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर काय शिकतील. जर तुम्ही प्रयत्न करतच नसाल तर तुमचं डोकं पण चालणार नाही, आणि डोकं चाललं नाही तर तुम्ही काही शिकणार नाही. तर जेव्हा प्रयत्न कराल तेव्हा शिकाल, जेव्हा प्रयत्न करणार नाही तर तुम्ही शिकणार नाही. तर पान क्रमांक 43वर जे आहेत ते स्वाध्याय कमीत कमी ते तर पूर्ण करा. पुढे मी जे पूर्ण पाठ झाला तर स्वाध्याय पाठवणारच आहे, नंतर तर लिहून घ्या. तर धन्यवाद. प्रशिक्षणासाठी, विशेष शिक्षणासाठी याने मखसूस तरबियत केली आहे. दाखल होणे म्हणजे प्रवेश करणे, दाखिल होना. दोस्ती, मित्रता, याचे विरुद्धार्थी येतो शत्रुता. अद्भुत, अजब, अजीब. आज्ञा केली समानार्थी हुकुम सोडणे, हुकुम देना. IT रुबाबात याने रुआब में. सिनियर म्हणजे वरच्या वर्गातल्या. अर्थ, कमिटी, समिती हे समानार्थी. अध्यक्ष, प्रमुख समानार्थी. उर्दू में इसके मायने होंगे सदर के. हुडपणा म्हणजे खोडकरपणा यानी शरारत. विशेष करून यानी मखसूस याचा अर्थ होईल हुडपणा म्हणजे खोडकरपणा आणि शरारत. विशेष करून आणि मखसूस. प्रकट होणे, दिसणे, दिखाई देना. प्रथा समानार्थी रीति रिवाज, उर्दू में माने होंगे रिवायत. भारदस्तपणा म्हणजे गंभीरपणा यानी अहमियत.
खोड यानी शरारत, सुपीक समानार्थी हुशार बुद्धी यानी जहीन, मोहरक्या म्हणजे प्रमुख, अंग यष्टीने म्हणजे अंग काठीने समानार्थी आणि उर्दू में माने होंगे जिस्मानी तौर पर, हाडकुड़ा म्हणजे सड़पातड़। सुपीक म्हणजे हुशार, बुद्धी आणि जहीन, मोहरक्या म्हणजे प्रमुख सदर, अंग यष्टीने म्हणजे अंग काठीने जिस्मानी तौर पर, हाडकुड़ा म्हणजे सड़पातड़ समानार्थी उर्दू माने होंगे दुबला पत्ता, करड्या म्हणजे रूखे, रिवाज याचा समानार्थी आहे प्रथा, गरजला अर्थ ओरडला उर्दू में माने होंगे चिल्लाया, उपरोध म्हणजे मजाक, मजाक उड़ाने का जज्बा, गडून म्हणजे थकलेला, उर्दू में माने होंगे थकावा, वेळ काढूपणा म्हणजे वेळ पुढे ढकलणे, टालना उर्दू में कहेंगे, उद्भवतो म्हणजे निर्माण होतो यानी पैदा होना, तर्कसंगत म्हणजे तर्काप्रमाणे आणि उसूल के मुताबिक, मुद्द्यावर म्हणजे असल बात की तरफ।